आजकाल एक गोष्ट खूप कॉमन झाली आहे. छोट्या-छोट्या कारणावरून लोक लगेच डिव्होर्स हा शब्द वापरतात. पण हे खरं सांगायचं झालं तर घटस्फोट हा फक्त एक शब्द नाही, तर ही पूर्ण लीगल प्रोसेस आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिव्होर्स एकच प्रकारचा नसतो, तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जर चुकीचा प्रकार निवडला तर तुमची केस वर्षानुवर्ष कोर्टामध्ये अडकून राहू शकते. म्हणूनच आजचा व्हिडिओ आपण भारतात असणाऱ्या घटस्फोटांच्या सगळ्या प्रकारांसंदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. भारतामध्ये मॅरेज आणि डिव्होर्स हे पर्सनल लॉनुसार चालतात आणि हिंदूंसाठी हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 लागू होतो. मुस्लिम लोकांसाठी मुस्लिम अनकोडिफाईड लॉ चालतो, म्हणजेच कुराणानुसार घटस्फोट होतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही जर मुस्लिम असाल तर घरीच घटस्फोट घेऊ शकता किंवा कायदेशीर घटस्फोट हा मौलवींकडे देखील घेऊ शकता. कायदेशीर घटस्फोट घेण्यासाठी तुम्हाला कोर्टातच यावे लागते. ख्रिश्चन धर्मानुसार लग्न झाले असेल तर घटस्फोट हा इंडियन डिव्होर्स ॲक्टनुसार होतो. जर तुम्ही पारसी असाल, पारसी डिव्होर्स ॲक्ट तुम्हाला लागू होतो. जर तुम्ही इंटर रिलिजन म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी असे लग्न केले असेल, स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली तुम्हाला घटस्फोट घेऊ शकता. या कायद्यांनुसार घटस्फोटांचे काही मुख्य प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकाराच्या एक वेगवेगळी परिस्थिती असते. सर्वात आधी आपण पाहूया म्युच्युअल कन्सेंटचा डिव्होर्स, म्हणजेच परस्पर संमतीने घेतलेला घटस्फोट. हा सर्वात सोपा आणि कमी वेळात होणारा प्रकार आहे. यात पती आणि पत्नी दोघेही एकत्र येऊन ठरवतात की आपण वेगळं व्हायचं आहे. दोघांमध्ये मेंटेनन्स, प्रॉपर्टी, मुलांची कस्टडी या सर्व गोष्टींबाबत आधी सेटलमेंट झालेली असते. या प्रकारामध्ये साधारणपणे 1 वर्ष वेगळे राहणे आवश्यक असतं आणि कोर्टात जॉईंट पिटिशन देखील दाखल करू शकतात. याच म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्समध्ये 6 महिन्याचा कूलिंग पिरियड देखील असतो, जो काही वेळा कोर्ट वेव्ह देखील करतं. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर ज्या कपल्समध्ये सतत वाद होत आहेत आणि दोघांनाही शांततेने वेगळं व्हायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आता आपण पुढे बघूया. म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्सबद्दल महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जजमेंटप्रमाणे जो 6 महिन्याचा कूलिंग पिरियड आहे, तो देखील आपण वेव्ह करू शकतो. जर पती-पत्नी 18 महिने सेपरेट असतील आणि हा डिव्होर्स तर अगदी एका दिवसात देखील होऊ शकतो. यामध्ये दोन्ही पक्षांनी जर समजूतदारपणा दाखवला तर वेळ आणि त्रास आणि पैसा हे सर्व गोष्टी वाचू शकतात. लक्षात घ्या, घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये दोन्ही पक्षांना समान त्रास होत असतो, परंतु पुरुष चेहऱ्यावरती आणि वागण्यावरून होणारा त्रास दाखवत नाही, तर महिला सतत रडून किंवा इतर मार्गाने होणारा त्रास दर्शवत असतात. परंतु आमचा 15 वर्षाचा अनुभव सांगतो की दोन्ही पक्षांना समान त्रास होत असतो. हा त्रास संपवण्यासाठी महत्त्वाचा आणि योग्य पर्याय म्हणजे म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्स. परंतु जर एक पक्ष म्हणजे पती किंवा पत्नी सहमतीने घटस्फोटाला तयार नसतील आणि एकत्र राहणे देखील अवघड झाले असेल व दुसऱ्या पक्षाला घटस्फोटच हवा असेल, तर तुम्हाला दाखल करावा लागतो तो म्हणजे डिव्होर्सचा दुसरा प्रकार म्हणजे कंटेस्टेड डिव्होर्स, म्हणजे वादग्रस्त घटस्फोट. हा तेव्हा होतो जेव्हा एक पार्टी डिव्होर्स मागते पण दुसरी पार्टी त्याला विरोध करते. आता येथे असेही असू शकते की घटस्फोट देणार नाही, मला नांदायचंही आहे, किंवा मी घटस्फोट देखील देणार नाही आणि तुझ्यासोबत पण राहणार नाही, असा देखील पवित्रा काही पक्षांमध्ये असू शकतो. अशा वेळेस काय करावे या संदर्भात आम्ही एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे. पण आता आपण परत पुन्हा मूळ मुद्द्यावरती येऊया. जेव्हा एका पक्षाला राहायचे आणि दुसऱ्या पक्षाला नाही राहायचे, अशा परिस्थितीमध्ये कोर्टात केस चालते. तुम्हाला पुरावे सादर करावे लागतात. कंटेस्टेड डिव्होर्सचे अनेक ग्राउंड आहेत, जसे की क्रुएल्टी म्हणजे छळ, ॲडल्टरी, व्यभिचार, डेझर्शन, काही कारण नसताना वेगळे राहणे, मेंटल डिसऑर्डर, असे अनेक प्रकार आहेत. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फक्त आरोप करून चालत नाही, तर ते सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे असणे अत्यंत गरजेचे आहे. पुराव्याअभावी कोर्ट कोणतेही ऑर्डर करत नाही. दाखल करताना तुम्ही काहीही लिहू शकता, पण पुढे तुमचे पैसे, कष्ट, वेळ वाया जाऊ शकतात. जर तुमच्याकडे ठोस पुरावे नसतील तर अशा प्रकारचे डिव्होर्समध्ये पुढे संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागते, जसे की उलट तपासणी, साक्षीदारांची साक्ष, पुरावे सादर करणे इत्यादी. त्यामुळे ही प्रक्रिया खूप वेळ खाऊ आणि मानसिकदृष्ट्या तणावपूर्वक असते. तसेच या प्रकारामध्ये घटस्फोटासाठी वेळ देखील भरपूर लागू शकतो. बऱ्याच वेळा क्लायंट विचारतात की आमची केस संपण्यासाठी किती वेळ लागते, पण खरंच सांगायला गेलं तर अशा प्रकारच्या घटस्फोटामध्ये नक्की किती वेळ लागेल हे कोणीही सांगू शकत नाही. आता ह्या मला तिसरा प्रकार म्हणजे एक्स पार्टी डिव्होर्स, म्हणजेच एकतर्फी घटस्फोट. या प्रकरणात तुम्हाला आधी कंटेस्टेड डिव्होर्स दाखल करावा लागतो. त्यानंतर कोर्ट विरोधी पक्षाला नोटीस काढते. ही नोटीस मिळूनही विरोधी पक्ष हजर झाला नाही किंवा नोटीस योग्य पत्त्यावर न गेल्याने मिळाली नाही, तर पेपर नोटीस किंवा इतर माध्यमातून कोर्ट त्यांना नोटीस बजावण्याचा प्रयत्न करते. त्याला कोर्टात हजर राहण्यासाठी प्रयत्न केला जातो. तरीही विरोधी पक्ष जर कोर्टात आलाच नाही तर न्यायालयीन प्रक्रिया तर थांबू शकत नाही, ती पुढे चालवावी लागते. योग्य संधी देऊन विरोधी पक्ष जर कोर्टात हजर न झाल्यास कोर्ट आदेश देतं की प्रकरण एकतर्फी चालवले जाते, म्हणजेच अर्जदाराचीच बाजू ऐकली जाते आणि कोर्ट निर्णय घेतं. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलू शकता किंवा तुम्ही घटस्फोटामध्ये काहीही लिहून मिळवू शकता.
या केसेसमध्ये देखील पुरावे देणे आवश्यक असते. यापुढे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हॉइड मॅरेज, म्हणजेच लग्न रद्द करणे. यामुळे तुम्ही कोर्टाकडे अशी मागणी करता की तुमचं लग्न कधी झालंच नव्हतं, अशी घोषणा करावी लागते. अशा प्रकारामध्ये तुम्ही घटस्फोटित आहात असा शिक्का तुमच्यावरती लागत नाही. हा प्रकार ठराविक ग्राउंडवरच तुम्हाला मिळू शकतो, जसं की इम्पोर्टन्सी, नपुंसकता. जर लग्नानंतर शारीरिक संबंधच प्रस्थापित झाले नसतील तर लग्न रद्द करण्यासाठी मागणी करता येऊ शकते. कारण वैवाहिक कायद्यानुसार विवाहाचे दोन मुख्य उद्देश आहेत. एक म्हणजे शारीरिक संबंध आणि दुसरं म्हणजे मुलाला जन्म देणं. जर हे उद्देशच पूर्ण होणार नसतील तर तो विवाह रद्दच केला जाऊ शकतो. पण त्यासाठी देखील तुम्हाला ठोस पुरावे आवश्यक आहेत, जसे की मेसेजेस, चॅट्स किंवा वैद्यकीय अहवाल. तसेच जर लग्नाच्या वेळी कोणतीही कायदेशीर अट पूर्ण झाली नसेल, जसे की लग्नाच्या आधीच लग्न झालं असेल, जबरदस्तीने लग्न केलं असेल, कायद्याने बंदी असलेल्या नात्यामध्ये तुम्ही लग्न केलं असेल, तर असे लग्न देखील रद्द होऊ शकते. हे झाले घटस्फोटाचे प्रकार. पण समाजामध्ये एक मोठा गैरसमज आहे की कोण आधी घटस्फोटाची केस दाखल करतं, यावर आर्थिक परिणाम होतो. उदाहरणार्थ, पत्नी म्हणते की मी आधी केस दाखल केली तर मला पोटगी मिळणार नाही, किंवा नवरा म्हणतो मी जर आधी कोर्टात गेलो तर मलाच पोटगी द्यावी लागेल. हा पूर्णपणे चुकीचा गैरसमज आहे. कोर्टामध्ये कोण आधी जातं ह्याच्याने काही फरक पडत नाही. पोटगी ही परिस्थितीनुसार ठरवली जाते. घटस्फोटासाठी केस दाखल करणे हा तुमचा अधिकार आहे, तो गुन्हा नाही. उलट जर तुम्ही तुमच्यावर झालेला अन्याय किंवा तुमच्यावरती अन्याय होत असेल आणि तुम्ही कोर्टात गेले नाही, तर कोर्ट तुम्हाला उलटा प्रश्न देखील विचारू शकतो की तुम्ही इतक्या दिवस कोर्टामध्ये का नाही आला. योग्य वेळी कायदेशीर पाऊल उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा.